महायुतीच्या मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित 85 लोक आहेत. आता काय करू सांगा, तुम्ही सांगा, यांचं काय नाही. महायुतीचे सन्माननीय सगळेच मंचासीन नेतेगण, माझ्या समोर बसलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, महाराष्ट्र गीतामध्ये महायुतीचे सांगितलं ना, आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये गाण्यामध्ये ओळ आहे, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. आता आपल्या ह्या महाराष्ट्राच्या गीतामधली ही जी ओळ आहे ही सत्यात उतरवण्याची वेळ आलेली आहे. तो संकल्प आपल्याला आज करायचा आहे की दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि 45 सीट देऊन मोदीजींना परत प्रधानमंत्री करण्याचा संकल्प करतो महाराष्ट्र माझा. महायुती आपली झाल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळालं की हे सगळ्यांना BJPच्या चिन्हावर लढायला लागेल, अशा प्रकारच्या वल्गना केल्या गेल्या. ह्याची सुरुवात महायुतीच्या मेळाव्याची आज झाली असं नाही. या ठिकाणी श्रीकांत शिंदे बसलेले आहेत. दिल्लीमध्ये NDAच्या सगळ्या घटक दलांच्या बैठका देशाच्या प्रधानमंत्र्यांनी स्वतः 3-3 तास उपस्थित राहून पब्लिकसारखं समोर बसून या बैठका अटेंड केलेल्या आहेत. त्या बैठकीमध्ये सूत्रसंचालन करताना मी सांगितलं होतं कि हमारा जो गठबंधन है वो घड़ी डिटर्जेंट पाउडर जैसा नहीं है, पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. हमारा गठबंधन जो है LIC जैसा है, जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. कार्यकर्ते एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे आणि एकत्र काम करणं हे यश आहे. ह्या यशाकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. म्हणून जेवढे आपले महायुतीचे घटक दल आहेत त्या सगळ्या पक्षांनी, नरेश म्हस्केने या ठिकाणी उल्लेख केला की आपण सगळ्यांनी एकत्र काम करायचं आहे. आपल्याला आपल्या राजकीय जीवनामध्ये जर गोडवा पाहिजे असेल तर मधमाशांसारखं एकमेकाला घट्ट चिकटून राहिलं पाहिजे. आपण मधमाशांसारखं एकमेकाला घट्ट चिटकून राहिलो तर 100% आपल्या राजकीय जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल, यामध्ये माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. उमेदवार फक्त महाराष्ट्रातले नाही, उमेदवार देशातले ठरलेले आहेत. 543 जागांवरचे उमेदवार ठरलेले आहेत. आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आहे. 543 जागांवर फक्त नरेंद्र मोदी लढणार आहेत. आपल्याला नरेंद्र मोदींना निवडून आणायचं आहे. कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदेला नाही, भिवंडी लोकसभेमध्ये कपिल पाटलांना नाही, इकडला जो कोणी उमेदवार ठरेल तो ठरेल, त्यांना नाही. एकमेव नरेंद्र मोदी. का? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्यानंतर मागच्या 10 वर्षापासून विकासाच्या माध्यमातून देशामध्ये नाही तर विश्वामध्ये स्वतःच्याबद्दल त्यांनी जो विश्वास निर्माण केलेला आहे, त्यामुळे देशातल्या जनतेने ठरवलेलं आहे की अब की बार 400 पार, अब की बार फिर एक बार मोदी सरकार. त्याच्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे. मागाला आपण लाजायचं कारण नाही. लोक मागितलं की देतात. आम्हाला मोदीजींनी मार्गदर्शन करताना सांगितलं होतं 2014ला जेव्हा त्यांनी घोषणा दिली 272+, तर त्यांनी सांगितलं की आम्ही कोर टीममध्ये बसलो तेव्हा मला लोक सांगायला लागले
कि ये ज़्यादा नहीं हो रहा। मोदी जी ने सांगितले ज़्यादा बिदा कुछ नाही, तुम मांगो, लोक देने के लिए बैठे। आणि म्हणून आता 400 पार मागितले। मी विश्वासाने सांगतो मोदीजींचं नेतृत्व, अमित भाईंची रणनीती आणि सगळ्या कार्यकर्त्यांची मेहनत, या मेहनतीच्या जोरावर 400च्या पुढेच आपल्या NDAच्या जागा निवडून येतील, याबद्दल माझ्या मनामध्ये तरी तीन मात्र शंका नाही। आता सगळं वातावरण भक्तिमय झालेलं आहे आणि म्हणून मी नेहमी सांगतो केदारनाथला जेव्हा आपदा येते तेव्हा पुढे मोदीजी येतात। सोमनाथच्या मंदिराला भव्य रूप द्यायचं असेल तरीही मोदीजी पुढे येतात। काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर बनवायचा असेल तिथेही मोदीजींना पुढे यावं लागते। काल भैरवच्या मंदिराचं कॉरिडॉर करता मोदीजींना पुढे यावं लागतं। आणि आता 22 जानेवारीला काय, जय श्रीराम, अयोध्यामध्ये भव्य मंदिर बनवायचं असेल तिथेही मोदीजींना पुढे यावं लागते। तुम्ही कितीही राजकारण करा, देशाच्या जनतेने ठरवलेलं आहे की जर मोदी नसते तर राम मंदिर झालं नसतं। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। म्हणून ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये 100% महायुतीचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही। कारण विकास करताना एवढ्या योजना आहेत। आता मला सांगितलं 10 मिनिटं बोला, पाठीमागून सगळे जायला लागले। मी फार काही बोलत नाही, पण 2-3 उदाहरणं आपल्याला फक्त मी देतो। परवा मी मुरबाडला गेलो होतो। मुरबाडच्या एका गावामध्ये गेलो, तिथला आपला एक सहकारी आहे, त्याला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळाला। खेडवले गाव आहे, बुधाजी गोविंद खापरे म्हणून नाव आहे। आयुष्यमान भारत योजनेचा लाभ त्याला मिळाला। त्याला मी माईक दिला, बोला काका काय झालं होतं तुम्हाला? बोलतो माझं हार्टचं ऑपरेशन झालं। जर माझ्याकडे आयुष्यमान भारत योजनेचा कार्ड नसता तर बोलतो माझं काही खरं नव्हतं। मी त्याला विचारलं कोणामुळे झाले? तो बोलला जर मोदी नसते तर मी, आपल्या गावठी भाषेत त्यांनी सांगितलं जर मोदी नसते तर मी एवढ्या ढगात असतो। माणसाचं जीवन वाचवण्याचं काम हे मोदीजींच्या अशा छोट्या छोट्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी केलेल्या योजनांच्यामुळे होतं। असाच एक किस्सा हरियाणाच्या कर्नालमध्ये मी गेलो होतो। त्या ठिकाणी आमचा एक मुसलमान बांधव, त्याचे दोन्ही गुडघे खराब झाले होते। त्यांनी सांगितलं 8 वर्षापासून घरातल्या एका कोपऱ्यात मी बसून होतो, ऑपरेशन करायला पैसे नव्हते आणि या आयुष्यमान भारत योजना आली, कोणीतरी माझं कार्ड काढून दिलं, एक एक करून दोन्ही माझ्या गुडघ्यांचं ऑपरेशन झालं। त्यांनी हिंदीमध्ये त्याच्या भावना व्यक्त केल्या, त्या हिंदीमध्येच सांगतो। त्यांनी सांगितलं आज अगर मैं चलकर यहाँ कलेक्टर ऑफिस में आया हूँ, भले मेरे पैर से चलकर आया हूँ, लेकिन मेरे पैर में जो ताकत दी है वो नरेंद्र मोदी जी ने ताकत दी है। ही या छोट्या छोट्या योजनांची खऱ्या अर्थाने बघितली तर कमाल आहे। आपल्याला कोणाला माहीत आहे किसान सन्मान योजनेचे किती पैसे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेत? आपण अंदाज करत नाही याचा। आतापर्यंत 2,85,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेत। नाईक साहेब इथं साक्षीदार आहेत, मी साक्षीदार आहे, प्रमोद इंद्राव साक्षीदार आहे। 70,000 कोटीचं कर्ज माफ केलं होतं शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना। किती वर्ष सांगितलं, तुमच्या लक्षात असेल तर आठवून बघा, किती वर्ष सांगितलं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं। पण मी अतिशय जबाबदारीने विधान करतो। मी जेव्हा 14ला लोकसभेत गेलो, एक प्रश्न विचारला गेला की मागच्या सरकारने शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं होतं, त्याची आकडा किती होत? तर फक्त 40,000 कोटी माफ केला होता। एकदा 40,000 कोटी माफ केला आणि एवढी वर्ष ते तुंतुना वाजवत राहिले। आपल्या मोदीजींच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी दर 4 महिन्याने 2,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात दिले जातात। 19,000 कोटीचा एक हप्ता दिला जातो। आत्तापर्यंत 15 हप्ते दिले, त्याची एकूण रक्कम 2,85,000 कोटी झाली। हा आकडा अजून किती पुढे जाईल ह्याची गणती नाही। जोपर्यंत मोदीजी आहे तोपर्यंत योजना चालू राहील, तोपर्यंत आमच्या शेतकऱ्याचं भलं होईल। आमच्या भिवंडी तालुक्यातल्या कवाड गावात मी गेलो होतो, तिथं आमची एक भगिनी किसान सन्मान योजनेचा लाभ घेतला आणि तिने भाजीपाल्याचा व्यवसाय केला। किसान सन्मान योजनेचा लाभ मिळेपर्यंत तिच्या खात्यामध्ये 1 रुपयाही शिल्लक नव्हता, शून्य। आज तिच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये शिल्लक आहेत। अभिमानाने ती भाषण करून सांगते की आज माझ्या खात्यात जर 1 लाख रुपये शिल्लक असतील तर याचं श्रेय कोणाचं असेल? ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं श्रेय, हे आपल्या प्रधानमंत्र्यांचं श्रेय। राज्य सरकार ही फार मोठ्या प्रमाणात विकासाचं काम करते।
राज्य सरकारच्या विकासाची कामं ही सांगत गेलो तर मला वाटतं पाठवून सगळ्या खुर्च्या खाली होतील. पण एक गोष्ट मला इथं निश्चित सांगितली पाहिजे. ज्या दिवशी शिंदे साहेबांनी नरेश मस्केने या ठिकाणी उल्लेख केला, ज्या दिवशी शिंदे साहेबांनी आपले आमदार घेऊन नवसारी मार्गे सुरतला गेले, त्या दिवशी मी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांच्या राजभवनवर मुक्कामाला होतो. मी ही बातमी बघत होतो. रात्री 10:40ला मी टी व्ही लावून बघितला, बातम्यांमध्ये ते दिसलं आणि गव्हर्नर पुन्हा झोपले होते. दरवाजा उघडून आले, आम्ही दोघे हॉलमध्ये बसलो. त्यांनी मला विचारलं, ये क्या चल रहा है, ये सक्सेस होगा? बोला, आज तक का मेरा तो अनुभव है कि एकनाथ शिंदे साहब ने जो भी राजनीतिक कुछ उन्होंने चाल चली है तो वो चाल आज तक फेल नहीं गई. आणि तो त्यांनी केलेला प्रयोग तो यशस्वी झाला, म्हणून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ही महायुतीचं सरकार आलं. पण एक गोष्ट निश्चित आहे, या ठिकाणी उल्लेख केला नरेश मस्केने की एकमेव देवेंद्र फडणवीस आहेत की ज्यांनी 5 वर्ष सतत मुख्यमंत्रीपद उपभोगलं. हे कोणाला जमलं नाही. मी जबाबदारीने सांगतो, आपल्या नेत्याच्या पाठीत जर खंजीर खुपसला गेला नसता तर कंटिन्यू 10 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले असते. पेटून उठलं पाहिजे आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी. जाब विचारलं पाहिजे की तुम्ही आमचा अपमान नाही केला, तुम्ही आमच्या पाठीत खंजीर नाही खुपसला. महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला होता त्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. आता ही आघाडी घेऊन आपल्याकडे परत येतील, त्यांना आपल्याला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली. मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता ही निश्चितपणाने जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही. काय हे बदलणारं भारत आहे, हे विकसित भारत आहे, विकासाकडे वाटचाल करणारं भारत आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार ही विकासाकडे घोडदौड करत आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना इथून जाताना संकल्प करायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महायुतीचे जो संकल्प केलेला आहे की अब की बार 400 पार, आणि त्याच्यात महाराष्ट्रातले 45 खासदार असे सगळ्याच आपल्या नेत्यांनी कोणाच्या भरोशावर हे संकल्प केलेला आहे, तुमच्या आणि आमच्या भरोशावर संकल्प केलेला आहे. त्यांचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आपण सगळ्यांनी जोमाने कामाला लागलं पाहिजे. मी फार वेळ आपला घेत नाही. जाता जाता फक्त पुन्हा एक माधवीताई सांगत होती काही कविता लिहून आणलेत का, जाता जाता परत एकच फक्त सांगतो, खिड़की खोलकर देखने दो मुझे, मेरे देश की तस्वीर बदल रही है. खिड़की खोलकर देखने दो मुझे, मेरे देश की तस्वीर बदल रही है. पहले सरकारें गठबंधन से बनती थी, अब विपक्ष गठबंधन से बन रहा है. पहले सरकारें गठबंधन से बनती थी, अब विपक्ष गठबंधन से बन रहा है. आजच आपण संकल्प केलेला आहे स्वच्छतेचा, मंदिर साफ करण्याचा. मैं ये तो दावा नहीं करूंगा कि देश का सारा कचरा मोदी जी ने साफ कर दिया, लेकिन ये दावा जरूर करूंगा कि देश का सारा कचरा इंडी अलायंस के माध्यम से इकट्ठा कर दिया. अभी ये इकट्ठा किया हुआ कचरा है, ये फेंकने की जिम्मेदारी आपकी और हमारी है. मुझे पूरा विश्वास है, मला पूर्ण खात्री आहे की 2024ला हा कचरा उचलून आपण 100% याला हद्दपार करणार आणि पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांना बसवण्यासाठी आपलं योगदान देणार. हाच संकल्प इथून जाताना करूया, हाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.